आबा बागुल पुणे नवरात्र महोत्सव अध्यक्ष, आमचे उपाध्यक्ष घनश्यामजी सावंत, आमचे जनरल सेक्रेटरी नंदकुमार कोंडाळकर, खजिनदार नंदकुमार बानगुडे, आमचे दुसरे सदस्य नवरात्राचे रमेश भंडारी, जयवंत जगताप, अमित भगत, अमित बागुल, हेमंत बागुल। आज 31व्या नवरात्र महोत्सव, यंदा 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा हा नवरात्र महोत्सव आहे। 22 तारखेला प्रतिपदेपासून तर विजयादशमी, 2 ऑक्टोबरला विजयादशमी आहे, तोपर्यंत हा सातत्य राखणारा नवरात्र महोत्सव यंदा 31व्या वर्षात पदार्पण करत आहे। सकाळी 6:41 प्रतिपदेला घटस्थापना महालक्ष्मी मंदिरात सौभाग्यवती जयश्री बागुल आबा बागुल यांच्या हस्ते होणार आहे आणि या महोत्सवाचं सांस्कृतिक उद्घाटन गणेश कला रंगमंच येथे सायंकाळी 4:30 वाजता महाराष्ट्राचे महसूल मंत्री, एक आदर्श नेते आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे। या उद्घाटनाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। पुण्याचे हवाई उद्यान मंत्री आदरणीय मुरलीधर मोहोळ, आमच्या सर्वांचे आदर स्थान उल्हासदादा पवार, चंद्रकांतदादा पाटील असतील, आमच्या भागातील आमदार आणि मंत्री माधुरीताई मिसाळ, मेधा कुलकर्णी असतील, आमच्या पुणे शहराचे डायनामिक काँग्रेसचे विश्वजित कदम, रमेशदादा बागवे, पुण्याचे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस कमिशनर अमितेश कुमार, संजय पाटील या नवरात्राला अनेक मान्यवर उपस्थिती लावतात। अनेक सिने तारिका देखील या नवरात्र महोत्सवात आपली हजेरी लावून आपली कला आविष्कार सादर करणार आहेत। भार्गवी चुरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शीतल अहिरराव, राधा सागर, शिया पाटील, ऋतुजा जुन्नरकर, अमृता डोंगरे, वैष्णवी पाटील असे अनेक मान्यवर या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात। दरवर्षी आम्ही जीवन गौरव आणि महर्षी पुरस्कार देत असतो। 10 दिवस हा कार्यक्रम चालणाऱ्याला यंदा आम्ही महर्षी पुरस्काराचे मानकरी आहेत पद्मश्री गिरीश प्रभुने, ज्यांचं सामाजिक आदिवासींसाठी काम केलेलं खूप मोठं काम आहे, तर त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आम्ही लक्ष्मी माता जीवन गौरव पुरस्कार 5 देत असतो। यंदा पराग काळकर उपकुलगुरू आपल्या पुणे विद्यापीठाचे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे आहेत, त्यांना आम्ही केले। अतिशय ज्यांचा अभ्यास आहे उच्च शिक्षण तंत्र परराष्ट्र धोरणाशी, ते शैलेश देवळणकर यांना देखील आम्ही जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करतोय। मेधा सामंत, अतिशय सामाजिक कार्य त्यांचं आहे, त्यांना देखील आम्ही सन्मानित केलेलं आहे। गिरीश देशपांडे, अर्बन बुलढाणा बँकेत त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि महाराष्ट्राची लोककला आपण ही जिवंत ठेवली पाहिजे, त्यासाठी आम्ही दरवर्षी महाराष्ट्राच्या लोककलेला एक पुरस्कार देत असतो। यंदा आम्ही प्रमिला लोदगेकर यांना दिलेला आहे। हा 10 दिवस सांस्कृतिक महोत्सव चालतो। यामध्ये काय महालक्ष्मी प्रांगणामध्ये अतिशय मोठी आपण 72 फुटाचं मंदिर हे आपण तिथे उभा करतोय, की ज्याचं इतिहास आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की मदुराईचं मंदिर आहे आणि तिथं 300 मूर्त्या आहेत, की त्याचं प्रतिकृती 16व्या शताब्दीतली ती प्रतिकृती आहे। तर सेम तसं मंदिर आम्ही इथं उभं केलंय। आपण सगळ्यांनी दर्शनाला या, 10 दिवस आपण कार्यक्रम पाहिला। या उद्घाटन सोहळा असाच भव्य दिव्य आपल्याला पाहता येतो। हा सोहळा अतिशय नेत्रदीपक सोहळा असतो। 4:30 वाजता 22 तारखेला पुणेकरांना आपल्या माध्यमातून विनंती करतो, हे सगळे प्रवेश विनामूल्य आहेत। आपण 22 सप्टेंबर 4:30 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच इथं आपण यावं। फर्स्ट कम फर्स्ट आहे।